शिमला मिरचीचे तेच ते प्रकार किंवा तेच ती भरली शिमला मिरची खाऊन कंटाळा आला असेल तर थोडंसं वेगळ्या सारण भरून वेगळ्या पद्धतीने भरलेली शिमला मिरची मी इथे दाखवली आहे, तर एकदा नक्की करून बघा. तसं बघायला गेलो तर आपण महाराष्ट्रीयन वेगळ्या पद्धतीने शिमला मिरची करतो. करायला खूप सोपी आहे. अगदी रोजच्या साहित्यात बनवल्या जाणारी ही रेसिपी आहे. तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी शिमला मिरची अशी 2 करून घेतलेले आहे. एका शिमला मिरचीचे 2 तुकडे करून घ्यायचे आणि त्यातल्या बिया वगैरे काढून घ्यायच्या आहे. देठ ठेवले तर चालेल. तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये कढीपत्ता, हिंग, जिरं, मोहरी आणि लसूण टाकलेला आहे. कुटून लसूण टाकला आणि टोमॅटो टाकला, कांदा टाकला आणि हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि यामधला कांदा आपण थोडासा जास्त परतून घ्यायचा आहे. तर इथे लाल तिखट टाकलं, आमचूर पावडर टाकली आहे, हळद टाकली आहे आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आणि धनिया पावडर पण टाकलं होतं आणि हे छान परतून घ्यायचं, मॅश करून घ्यायचं. आणि इथे उकडलेला बटाटा मी किसून घेतला होता आणि इथे मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे. तर आपण आलू भरून ही शिमला मिरची तयार करणार आहोत. आणि इथे कोथिंबीर टाकली आणि हे सारण तयार झालेलं आहे शिमला मिरचीमध्ये भरायला. आणि थोडंसं कोमट हे झालेलं आहे, तर आपण हे भरू शकतो. एवढं कोमट हे झालेलं आहे आणि हे सगळं आपण आता सारण शिमला मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे. तर बघू शकता मी हे जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं भरून घ्यायचं आहे. आणि हे सगळ्या शिमला मिरची मी इथे भरून घेतल्या आहेत. तर बघू शकता आणि इथे पॅनमध्ये एका थोडं तेल टाकलं आहे आणि हे अशा जिकडून आपण भरलेली नाही आहे शिमला मिरची तिकडून हे ठेवून इथे शिमला मिरची भाजून घ्यायची आहे. आणि थोडंसं एक 5 मिनिटात आपण हे उलटून घेणार आहे आणि थोडंसं पाणी टाकलं होतं, पाण्याचा शिरकाव. आणि ही छान शिमला मिरची इथे भाजून घेतली आहे झाकून ठेवून. इथे शिमला मिरची छान शिजलेली आहे. तर ही भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.